नमस्कार पालक मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या शासन निर्णय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण जी-आर असं म्हणतो, अ, दिलेला आहे. हा जी-आर किंवा शासन निर्णय हा अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबतचा दिलेला हा निर्णय आहे. जी-आर आहे हा. हा दिनांक 11 जून 2004चा आहे. तर याची प्रस्तावना अशी आहे की राज्यातील अशासकीय मान्यताप्राप्त खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व इतर साहित्य शाळेच्या भंडारातून अथवा शाळेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करण्याबाबत सक्ती केली जाते. अशा प्रकारच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. तसंच या संदर्भात काही पालकांनी शाळांविरुद्ध माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे किंवा दाखल केलेल्या होत्या. त्या अनुषंगाने विभागीय शिक्षण उपसंचालकांनी यासंबंधी सूचना शाळांना निर्गमित केल्या होत्या. तथापि या सूचनांचे पालक काही शाळांकडून होत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे आलेल्या आहेत. तर या तक्रारीच्या संदर्भात शासनाने जो निर्णय दिलेला आहे तो आपण वाचणार आहोत. शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर साहित्य शाळेच्या भंडारातून अथवा संस्था, शाळा, सांगोल त्या विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याबाबतची सक्ती शाळा, संस्था पालकांना करू शकत नाही. यातही काही शाळा व्यवस्थापकांकडून अशा प्रकारे पालकांवर सक्ती केली जाते. या बाबतीचा विचार करून अशा प्रकारची सक्ती पालकांवर, विद्यार्थ्यांवर करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळांनी खालील सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश अथवा अन्य शैक्षणिक साहित्य शाळेच्या भंडारातून किंवा शाळे व व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती पालकांवर, विद्यार्थ्यांवर प्रत्यक्षात व अप्रत्यक्षात करता येणार नाही. तसेच दुसरा मुद्दा आहे, शाळेच्या दैनंदिन कामकाजात विद्यार्थी, व्यवस्थापन, शिक्षण पालक यांचा समन्वय राहावा यासाठी शाळेचे कॅलेंडर, गणवेश किंवा अन्य आनुषंगिक साहित्यामध्ये बदल करावायचा असल्यास व्यवस्थापनाने एक वर्ष अगोदर सांगणे गरजेचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की शाळेला जे काही बदल करायचे आहेत, गणवेश किंवा इतर साहित्य, ते 1 वर्ष आधी पालकांना सांगणे बंधनकारक आहे. बऱ्याच वेळा शाळा काय करतात की त्यांचा माल विकला जावा म्हणून अचानक पालकांना हे सक्तीचे करतात. जे आपण डिटेलमध्ये पुढे चर्चा करणारच आहोत. पण आपण अ, पूर्णपणे एकदा हा 2 पानी जो जी-आर आहे, शासन निर्णय हा वाचून घेणार आहोत. जेणेकरून सर्वांना ह्या जी-आरची एक ओळख होऊन जाईल आणि त्यानंतर आपण मुद्देसूद याच्याविषयी चर्चा करणारच आहोत. तर उपरोक्त सूचनांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध विभागीय शिक्षण संचालकांकडून खालील प्रकारे कारवाई करण्यात येईल. अनुदानित शाळा असल्यास सदर शाळेच्या अनुदानात कपात करणे, अनुदान बंद करणे, मान्यता रद्द करणे यासारखी कारवाई तत्काळ करण्यात येईल. तर प्रकरणाचे खालील 2 प्रमाणे ही कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे वरची तर कारवाई होईलच होईल. त्या प्रकारे त्या व्यतिरिक्त इतरही कारवाई करण्यात येईल. जसे की अनुदानित अथवा कायम अनुदानित तत्वावरील शाळांना प्रथम लेखी ताकीद द्यावी अशा प्रकारे सक्त ताकीद देऊनही त्यांच्याकडून सूचनांचे पालन न झाल्यास सदर शाळांचे, संस्थांचे नाव काळ्या यादीत टाकावे. अशा प्रकारच्या शाळा, संस्थांनी शासकीय जमीन, कर सवलती तसेच इतर शासकीय सवलती मिळत असतील तर त्या बंद करण्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करावा. संबंधित व्यवस्थापन संस्थेस नवीन शाळा, महाविद्यालय व इतर उपक्रम सुरू करण्यास शासनाची परवानगी देण्यात येणार नाही, येऊ नये अशी विनंती संबंधित मंत्रालयीन विभागांना शालेय शिक्षण विभागामार्फत करावी. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई सुरू करावी. CBSE व ICSE संलग्न शाळांच्या संदर्भात संबंधित मंडळाने याबाबतीत माहिती द्यावी व त्यांच्याकडून पुढील कारवाई न झाल्यास संबंधित शाळांना देण्यात आलेलं राज्य शासनाचा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावा. तर हा जो आदेश आहे तो महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढण्यात आलेला आहे. या संदर्भात थोडक्यात अशी चर्चा करू इच्छितो मी की हा जी-आर जरी गव्हर्नमेंटने काढला असला तरी ह्याच्यामध्ये एक एक
पालक जो आहे तो स्वतः एकटे जाऊन किंवा स्वतः एकट्याच्या एक पालक तक्रार करू शकत नाही. यासाठी अं, असं अडचण येते की बऱ्याच पालकांना एकत्र जाऊन ही तक्रार करावी लागते. तर अडचण अशी आहे की बरेच पालक हे कामामध्ये असतात किंवा इतर त्यांच्या दररोजच्या व्यवसायामध्ये दैनंदिन व्यवहारात गुंतलेले असतात. तर एवढ्या पालकांना एकत्र येऊन ही तक्रार करण्यासंदर्भात बऱ्याच वेळा एक वाक्यता येत नाही किंवा त्या प्रकारे पालक एकत्र येऊन हे करू शकत नाहीत. त्यामुळे हे किती प्रॅक्टिकल आहे हा जी-आर प्रॅक्टिकल होणे ह्याचं कारवाई होणे किंवा मग किती ह्या बाबतीत पालकांनी शासनाकडे तक्रार करणे किती म्हणजे योग्य आहे किंवा मग किती सहज आहे हे काही सांगता येत नाही. त्यानंतर शाळा जे आहेत ते आपल्या भंडारातून किंवा त्यांच्या जवळ अ, नेमून दिलेल्या दुकानातून खरेदी करण्याचं जे अ, बळजबरी आहे ती आजही चालते. आता आज जेव्हा हा व्हिडिओ बनवतोय आपण तो ह्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीचा हा व्हिडिओ बनवत आहेत आपण. जी-आर हा 2004 पासून निघालेला आहे आणि इतक्या वर्षानंतरही शाळा बळजबरी करत आहेत. तर या जी-आरला किती शाळा सिरियसली घेतात किंवा त्याला गांभीर्याने घेतात, ह्यावरही बरीच शंका आहे. त्यानंतर ज्या काही पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध जी काही कारवाई करण्यात येते, त्या संदर्भातही शासनाचा असं काही पालकांना किंवा आपण ज्याला म्हणतो वेबसाईटवर वगैरे काही टाकलेलं ना किंवा सहज अवेलेबल नाही. काळ्या यादीत किती शाळा टाकलेल्या आहेत, त्यानंतर किती शाळांवर कारवाई केली, किती शाळांवर कारवाई करण्यासाठी इतर विभागीय विभागांना किंवा मंत्रालयांना शालेय शिक्षण विभागामार्फत मान्यता रद्द करण्यासाठी व नवीन शाळा न उघडून देण्यासाठी काही त्यांच्या मार्फत जे काही विनंती इतर मंत्रालयाला करायला पाहिजे ती केलेली आहे. तर आणि तसं सी-बी-एस-ई व आय-सी-एस-ई यांच्याशी संलग्न शाळा आहेत. त्यांचे किती जणांचे या अशा धोरणामुळे किंवा पालकांना बळजबरी केल्यामुळे किती शाळांचं ना हरकत प्रमाणपत्र हे काढून घेतलेले आहे. या संदर्भातही कुठे माहिती अवेलेबल नाही आणि एखाद्या पालकाने जो अडचणीत सापडलेला आहे, त्याने कसं ह्या सगळ्या अ, व्यवस्थेशी अ, लढा देत स्वतः विभागाशी संपर्क करावा, या संदर्भातही कसल्या प्रकारचेही फॉर्मॅट अवेलेबल नाहीत किंवा त्याला कुठेही असे अ, कशा मार्गाने तक्रार करावी, कोणाकडे तक्रार करावी, या संदर्भातही काही गोष्टी सहज मिळत नाहीत. तर तर सरी तर तरी मी विभागालाही, शालेय शिक्षण विभागालाही आपल्या या व्हिडिओमधून अशी विनंती करू इच्छितो की त्यांनी या संदर्भातही एक नवीन जी-आर काढावा व ज्या काही आम्ही आपल्या व्हिडिओमधून ज्या काही आणखीन हा जो जी-आर आहे विस्तृत करावा या संदर्भात ज्या काही आम्ही सुचवलेल्या गोष्टी आहेत, त्याही याच्यामध्ये व त्या व्यतिरिक्त आज इतक्या वर्षानंतर ह्या जी-आरची किती रिलेव्हन्स आहे किंवा मग असं म्हणतो आपण, तर तो रिलेव्हन्स वाढवण्यासाठी सुद्धा ह्या जी-आरला एक नवीन याचं एक मास्टर जी-आर काढावं आणि त्यामध्ये सर्व गोष्टी या समाविष्ट करून घ्याव्यात, ही विनंती आहे. तरी धन्यवाद.